त्याची सवय कधी जाणार आहे कोणाच ठाऊक. हा आपला जातोय पण मागच्या माणसाच्या जीवाला नुसतं घोर लावून जातोय. आता येऊ दे त्याला घरी, चांगलंच बघणार आहे मी त्याच्याकडं. त्याला दुकानात न सांगता जायची गरज काय होती हो? आणि आपण घरात येईपतोर तो थांबला असता घरात तर काय झालं असतं? आणि मी म्हणते मुळात त्यानं दुकानात जायची गरजच काय होती? गावात काय घडते ठाव आहे ना त्याला. काम धंदा सोडायला लावते काय त्याला तू? पैसे का नाही कामवलं तर खायचं काय? अहो तुम्हाला काय लेखाची काळजी आहे का नाही? का नुसतंच आपलं खायचं सुचतंय? हा, त्या भामट्याची काय काळजी करायची? तुम्ही तुमची काळजी करा, नाही तर एक दिवस धरल तुमचा गळ्यात येऊ. धरल्यावर बघू आपण. तू नको तारस करून घेऊ. बघा बाई आत्या, तुम्ही आहे ना आता घराच्या बाहेर जास्त पडत जाऊ नका बरं का. हो, तू नको लय माझी काळजी करू. मला माहितीये तुझी किती माया आहे ती. हे जित्यापणी नाही गोडीन मेल्यावर दावत उडी. मी मस्त खमके. माझ्या कुणी अंगाला हात लावत त्याचा एकेकाचा मुडदाच बसवते का नाही बघ. हा, झाले अगं एकटीच आलीस? पण गोपाळ कुठे आहे? ते दुकानावर आहेत, काम करत बसलेत. मी हाय आत. आत्ता कुठे जीवात जीव आला बघ माझ्या. अरे, हा, तुला बरी शांती मिळाली. हे म्हणजे कसं आहे, लोकांची गंजळ आली आणि तुला त्याची ऊब मिळाली. हे नाही का असं? आत्या तुम्हाला काय बोलायचं आहे ना ते बोला. मला ना तुमच्या नादालाच लागायचं नाही. हे ठरवलंच आहे बघा मी. हे मी कुठे तुझ्या नादाला लागायला हरकली ग? कमरेचं सोडलं आणि डोक्याला गुंडाळा अशी गत आहे तिची. नाही त्या भामट्याने तुमची एक दिवस खोड जिरवली ना तर मला सांगा तुम्ही. नवऱ्याने मारलं आणि पावसाला झोडापला कुणाला सांगायचंय ग? लई लोक 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 करतीस ना एक दिवस तुझा जीव घेतला ना तर बघत राहा. आत्या बासा, या ठरवलं तर तुमच्या तोंडाला लागायचं नाही म्हणून, पण तुमचं लईच तोंड सुटायला लागलंय वा. आता एक शब्द जरी बोललात ना तुम्ही तर हिथंच मी मला पेटवून घेईन. ए याड लागलंय का तुला? काय बी बोलते? मग तुम्ही याची सांगा ना तोंड बंद करायला. ह्याच्या बापाचा बाप आला पाहिजे माझं तोंड बंद करायला. बघू माझं तोंड कोण बंद करते ते. आत्या, अरे गोपाळ, अरे तुझं दुकानावर काय काम होतं ना? अर्जंट काम होतं. अरे पण सांगून त्याची काय पद्धत असते का नाही? इथं माझं जीव वर खाली व्हायला लागलंय आणि गावात काय घडते माहित आहे ना हो तुला? सॉरी आहे ती अचानकच लक्षात आलं दुकानाला कुलूप लावलंय का नाही. मग ती बघायला गेलो होतो. मग वाटत गिराईक बी भेटलंय त्याच्यावर गप्पा मारल्या. ती सायरा जोरे त्याने मंदिराला लाइटिंग केली ती तरी पैशाचं काहीतरी राहिलं होतं. ती बघितलं त्याच्यामुळे उशीर झाला बघ. सॉरी. इथून पुढं सांगून जाईल. हाय मी आत आराम करतो. ठीक. हे दुकानात नव्हते मग कुठे गेले असतील? ते आर्याची बॉडी शोधायला मिळाली असेल काय ना डेड बॉडी? कुठे गेला होता तुम्ही? अहो लालीची मी कुठं असणार, दुकानात होतो. थोडीशी कामं होती. ते एका कस्टमरचे ब्लाऊज तयार केले होते. ती गडबडीत कुठे ठेवलं काही लक्षातच नाही आलं. लय शोधले तर ती एका ठिकाणी दिसले मला, सापडले बाबा फायनली. मग ती घेतली आणि ती गिरायकाला द्यायला गेलो. ते गिरायक लय तापलं होतं. त्याला कसं बसं पटवलं आणि पाठवलं परत. मग दुकान बंद केलं, निघालो घरी. हां, घरी येताना परत लक्षात आलं की दुकानात टाळच लावलं नाही नीट. मग परत गेलो, टाळं लावलं, खात्री केली आणि मग इकडं आलो. त्याच्यामुळे मला उशीर लागला. शर्ट कसं काय ओला झालं? ते पाणी प्यायलो, ते ठसकास लागला एकदम. सगळं ते अंगावर झालं पाणी, त्याच्यामुळं असं झालं. होय लालीजी, तुम्ही गुरुजींच्या घरी गेला होता ना? ते कळलं का कशामुळे गेलाय काकू? तुम्हाला खरंच माहित नाही? नाही म्हणजे सगळ्या गावात बातमी पसरली ना. नाही, मला काय माहित नाही. म्हणजे मला कसं काय माहिती असेल ना? मी कुणाच्या अध्यात ना मध्यात. काय झालं? हो, खून झालाय त्यांचा. खून झालाय? कसं काय? बघा की हो, एवढ्या वयस्कर म्हातारीला मारलं त्या नीच माणसानं. बापरे, खून झाला? कसं काय खून झालाय? हे कसं काय कळलं? म्हणजे तसं काय पोलिसांना पुरावे बिरावे काय गावलेत का? नाही म्हणजे खुनानं लई प्रयत्न केला, अपघाती मृत्यू झाला हे दाखवायचा. पण जामकर साहेब लई हुशार आहेत बरं का. त्यांनी बरोबर ओळखलं. म्हणजे त्यांनी करून दाखवलं
कसा खून झाला असेल ते. म्हणजे काय केलं, मंग्या भाऊजीनं उभं केलं आणि घातली पेकाटात लात, दरवाजावर आपटले आणि खाली पडले. तर अशा पद्धतीनं ती म्हातारी मेली. हे जामकर साहेबांना कळलं. देवाच्या पैशासाठी आणि दागिन्यांसाठी अधू म्हातारीला मारलं त्या नीच माणसाला. किती स्वार्थी आणि नीच असेल नव्हतो. हा, राखी हो. एवढी नीच माणसं आपल्या गावात राहत असतील असं वाटलं नव्हतं. म्हणजे देवाचा दागिना चोरायला घाबरला नाही तो माणूस. किती नीच असावं ना माणसानं. देवाचे दागिने, देवाचे. काय चाललंय आपल्या गावात खरंच कळणं झालंय बघा मला. विचार करून करून ना डोकं असं. मी फ्रेश होतो लालेची. कडक चहा करायचा, जरा डोकं शांत होईल. आलो फ्रेश होऊन मी. यांच्याकडे बघून असं वाटत नाही यांना आर्याची बॉडी मिळाली असेल. काहीतरी गडबड नक्कीच आहे. चिमणे कुठे गेलेस तू? इतकं शोधतोय, सापडत नाही. कुठे जाऊन रुसून बसलीस तू? तुला माझा राग आला असेल ना, तर रागव माझ्या. ओरड मला, पण असं असं वागू नको. साहेब आत येऊ? साहेब खूप उशीर झालाय, जेवून घेता का? अहो, साहेब असं काय करताय? हा, अन्न पाणी सोडून काय होणार आहे का मला सांगा? साहेब अहो, आर्याताई जर इथं असते तर त्यांना आवडलं असतं का? त्या सापडतील, तुम्ही काळजी करू नका. साहेब त्यांचं मोबाईल लोकेशन पण ट्रेस करायला दिलंय. ट्रेस झाली की आपल्याला कळलं ना त्या कुठे आहेत. तोपर्यंत काय करू मी सुधाकर? तोपर्यंत काय करू काय मी? सारखा तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. माझी बहीण 2 दिवस झाला गायब आहे. एक पोलीस अधिकारी म्हणून साधा तिचा पत्ता ठेपा मला काढता येत नाही. केवढी मोठी नामुष्की आहे माझं. सगळं ठप्प झालंय, सगळे शांत झाले माझ्यासाठी. गावात मुर्दे पडतात म्हणत नाही रे, ते विचार येतात. साहेब साहेब तुम्ही एक काम करा, बाहेर चला. तुम्ही इथं थांबू नका. तुम्ही एकटं राहताय ना, म्हणून नको नको ते विचार तुमच्या डोक्यात येतात. साहेब तुम्ही एक काम करा, माझ्या घरी चला, वाड्यावर चला. मी घरी जेवण बनवायला सांगतो. अहो साहेब असं काय करताय? हा, उपाशी राहून काय होणार आहे का मला सांगा? अहो वाजलेत किती? 5 वाजले. 5? अहो साहेब 10:30 वाजलेत. साहेब तुमचं घड्याळ बंद पडलंय वाटतं. सुधाकर, हे घड्याळ बंद पडले. अचानक कसं काय बंद पडलं हे घड्याळ? हे मला चिमणीने भाऊबीजेला दिलं होतं घड्याळ. अचानक कसं काय बंद पडलंय? काय चुकीचं घडत नाही ना काही? आणि हे सगळं आत्ताच कळत आहे. साहेब तुम्ही काळजी करताय ना, म्हणून तुम्हाला भीती वाटते. तुम्ही शांत राहा ना. हा साहेब, आत्ताची वेळ चांगली नाहीये, पण विश्वास ठेवा, नक्कीच चांगली वेळ येईल. साहेब तुम्ही त्यांना कॉल करत राहा ना. कदाचित त्यांचा कॉल लागेल, त्या कॉल उचलतील. कॉल करत राहा. माझा फोन माझा फोन घरी जाईल. घेऊ सुधाकर, तू माझ्या घरी जातोस? माझ्या घरी जा आणि माझा फोन घेऊन ये, कारण मला घरी जाण्याचं धाडस जोडा नाही. कारण तिथे गेलं ना मला सारखी चिमणीची आठवण येईल मला. मी येतो साहेब.